मम्मी बघा ती पळाली कसे खाऊन सांगा. आलाय आमचा नवीन इलेक्ट्रिक केटल. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग. हॅपी थर्सडे. आज आहे वर्क फ्रॉम होम आणि आज तुम्हाला माहिती आहे एक मी नवीन केटल ऑर्डर केलाय. का? त्याचं कारण आहे तुम्हाला माहिती आहे. आज आता इराण आणि इस्रायल वॉर चालू आहे. सगळीकडे नुसत्या अर्ध्या अफवा, अर्ध्या खऱ्या गोष्टी आहेत. कुठे गॅस कपात आहे, LPG आणि ते. अशा पॅनिकमध्ये अरे जरा थांबा ना, ही वहीचं काय चालू आहे, थांबा सांगतो काय मागते दाखवतो. ही बघा, हे मागते, हे बघा, ह्याचा आता फोटो हे मागते. हे इकडे बाहेर कपात चालू आहे गॅसची, तर आमच्याकडे इलेक्ट्रिक केक बनत चालले आहेत आणि हिला आता खायचंय. घे खा. सो त्यासाठी मी केटल मागवली आणि अजून एक गोष्ट मागवली आहे, इलेक्ट्रिक गोष्ट. तुम्ही गेस करू शकाल की गॅस जर संपला तर काय मागवलं असेल. ते येणार आहे परवा. पण परिस्थिती विकट आहे सध्या सगळीकडे. आता बाकी ठिकाणी कुठे कुठे पाईपलाईन आहेत, आमच्याकडे पण पाईपलाईन लागली आहे पण चालू नाही झाली आहे. तर त्याच्यामुळे वांदे आहेत. म्हणून मी इलेक्ट्रिक जेवढे गोष्टी असतील ते मागवून ठेवतोय. काय माहित कसं कधी काय उपयोगात पडते. फिनिश करू. पण हे लोक काय थांबत नाहीयेत. इलेक्ट्रिक बुलर सगळं इलेक्ट्रिक मध्ये बनवायला लागले. थँक्यू. बस ना बाबा, मला खूप आवडले. मी थांबू नाही शकत. एवढं खायचं नसतं एका दिवसात. पण मी थांबू नाही शकत. पण दे जरासं. याचा आता फोटोशूट आत्ताच झालाय. काय हे काय होईल माहिती आहे? स्ट्रॉबेरी चॉकलेट मफिन्स आहे. स्ट्रॉबेरी चॉकलेट मफिन्स. आमचे थाटच वेगळे चालू आहेत. जगात काय चाललंय, माझ्या घरात काय चाललंय बघताय तुम्ही. नको खाऊ आता. एवढं आवडत नाही ना घरचं जेवण. नको मरू दे. कालचा व्लॉग बघितला का? इफ्तार पार्टीचा नसेल बघितला तर जाऊन बघा. आणि आता मी चाललोय बाहेर पंची इस्त्रीचे कपडे द्यायला एवढ्या उन्हातून. आज जेवण थोडं साधंच असणार घरी, कारण काल भरगतचं खाल्लंय ना. सो घरातली कामं झाली. आता मी आणि पप्पा मी चाललोय बाहेरचं ऊन खायला. ऊन काय तिकडे तर उन्हातच फिरत गावात. इकडचं ऊन आहे वेगळे आहे, माहितीये मला. ऊन लय कडक आहे. केळी घेतोय आम्ही, कलिंगड घेतलं. जे आहेत काम आम्हाला थंड करतील ते सगळं घेतोय. पण ऊन आज जरा कमी वाटतंय. आता आम्ही आलो बाजारातून गरमीची सोय करून. बघू हे बघ, ताकाचं थायलं काय देर ताक आणि हे लस्सी दोनच मिळाले. त्याच्यात भांडाभांड हाय, हॅपी समर. मित्रांनो, मला वाटलं घरी आल्यावर जेवण तयार असेल, पण हे बघा हे काय आहे. अरे फोकाशिया कसाला बनवला? फोकाशिया फुकटचा. बेकार म्हणजे बेकार नाही, वेगळा बेकार. तुम्ही भाकरी बनवली का? मी जेवायचे. चटका लागला मला गॅस. देखा आपने लापरवाही का नतीजा है. झालं हेच पाहिजे. भाकऱ्या भाजून ठेवल्या तिकडे बाजूच. बरं वाटलं, मला मनापासून आनंद झाला. बघितलं कसं सेडिस्ट आहे माझी बायको. घड्याळात वाजले 1:30. आता आम्ही बसलोय जेवायला. पर्यंत लवकर या. ओवी कुठे गेली? ते बघा जेवायला बसले. या जेवायला करतो. अबे साले कसला टीव्हीचा. 3 hours later. थंडगार ताक्यात, थंडगार. दुसरं काय प्यायचंच वाटत नाही. डोळे बघा केलं कसे झोपलो होतो मी आणि त्यात लाईट गेली. मग सुस्ती येते ना, तशी झोप लागलेली मला. काय होणार आहे गरमीचं काय माहित अजून. बापरे, काय असतं रे, काय असतंय. मग कशी मारते बघ. काय गावून आल्यापासून नुसता आराम चालू आहे मम्मीचा. आता मम्मी लावणार आहे मेहंदी. बघ कशी ठेवली इकडे बनवून. बघ
बायको करते 7 वाजलेत तर चहा पियाचा टाइम झालाय. चहा ठेवली. माझ्या चालल्यात मीटिंग्सवर मीटिंग. आता मी अजून एक मीटिंग अटेंड करायची आहे. चला आजचा दिवस एकदम स्लो डे. अरे पण तुम्हाला ते मिल्टनचं प्रोडक्ट आलं ते दाखवतो थोडा आहे मीटिंग झालं. सो फ्रेंड्स आता मीटिंग झाली नाही. हा बघा हा आलाय आमचा नवीन इलेक्ट्रिक केटल. गॅस कमी वापरायचा आहे म्हणून आम्ही आता ते आणलं आहे. तुम्हाला माहिती आहे परिस्थिती सांगितली सर मगाशी. तर आता त्याची तयारी चालू आहे. ॲक्च्युली अशा आपत्कालीन स्थितीसाठी आपण रेडीच असतोच. तसं हळूहळू साठा करावाच लागेल. लोक म्हणतील काय कुठे काय अजून कशात काय नाही आणि तुझं काय. पण नेव्हर नो. ये बड़ी अच्छी बात कही आप. बिलकुल रिस्क नाही लेणे का म्हणून असं हे मागवलंय. मला दाखवतो थांबा. आवाज बंद करा बोलते तर बघ. सो मित्रांनो हा बघा हा आमचा नवीन इलेक्ट्रिक केटल. हा ॲक्च्युली 1.5 लिटरचा आहे. ते पाणी एकदम झटके फट गरम होतं. दाखवू ओके. थांबा दाखवतो कसं लावायचा. ते तापणार कसं? ते मला मी लावून दाखवतोय. यांना पेशंट नाही तर टी व्ही बंद झालं तर लगेच बडबड करायला लागलं. सो हे असं लावायचं. ही तिची मशीन आहे खालची आणि ह्याच्यात पाणी भरून मग असं ठेवायचं इथे मिल्टन आणि मग ऑन केलं. ह्या बटन आहे. ऑन केलं की इथे लाईट पेटते आणि मग आतलं पाणी काही सेकंड्समध्ये बघा गरम होईल. हे बघा दिसलं खाली बुडबुडे यायला लागले. बघा दिसलं किती फास्ट गरम होतं. सो असा फायदा आहे या इलेक्ट्रिक केटलचा. पाणी लगेच गरम करायचं असेल तर बस लावा आता टी व्ही. ते काय ना प्लग प्लग कशाला काढा. टी व्ही चालू करा ना तिथून. टीव्ही चालू तू वाचवी. फ्रूट्स आणून ठेवले आम्ही इथं गरमीचे. बघा आवाज यायला लागला. तापलं दिसलं विदिन 30 सेकंड्स. आता हे पिऊया पाणी आता गरम केलं तर. सो फ्रेंड्स 30 सेकंडमध्ये गरम पाणी मस्त मिळतं. गॅस वाया जात नाही. हा इलेक्ट्रिसिटी बिल येईल पण ठीक आहे. इथे नाही तर तिथे. आता गॅसच नसेल तर मग इलेक्ट्रिसिटीचं बिल भरावंच लागेल ना. मस्त गरम पाणी. आणि अजून एक अशी इलेक्ट्रिक गोष्ट मागवली आहे ती येणार आहे शुक्रवारी. काय ते गेस करा कमेंटमध्ये आणि मला सांगा काय असेल. तुमच्या घरात असे कुठले कुठले इलेक्ट्रिक प्रोडक्ट्स आहेत ते सांगा. आणि तुम्ही अशा आपत्कालीन जास्ती बोलू नका ना तर मम्मीचा अवतार दा. मम्मी बघा ती आली आता. मम्मीने मेहंदी लावली ऍक्च्युली. मग कशी पळाली आतमध्ये. सो अशा आपत्कालीन स्थितीसाठी तुम्ही पण तयार आहे की नाही हे कमेंटमध्ये सांगा. आणि काय तुमचं मत आहे इराण आणि इस्रायल वॉरबद्दल किंवा आपल्या भारताच्या स्थितीबद्दल ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला एसपीच्या वरिष्ठ सेल्स अधिकाऱ्यांच्या बघा, वेळेशिवाय बातम्यांमध्ये पण गाड्या खूप सोडणार नाही असं सांगितलं जात असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. गॅस सिलेंडरच्या परिस्थिती आहे. तुटवड्यामुळे आता नागरिकांनी इलेक्ट्रिक शेगड्यांचा पर्याय निवडलाय. कल्याणमध्ये दुकानांमध्ये इलेक्ट्रिक शेगडीसाठी महिलांची गर्दी वाढली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकेका दुकानातनं दररोज 50 ते 60 इलेक्ट्रिक शेगड्या आणि इंडक्शनची विक्री सुरू असल्याचं दुकानदारांनी सांगितलं. गाव सांगत होते पनवेलला गॅस मिळणं बंद झालं. आणि दुकानांमध्ये ते हे पण नाही इंडक्शन पण मिळत नाही. सगळं सोडलं. एवढी ऑनलाईन ऑर्डर करा. आम्ही पण टेस्ट केला. मित्रांनो इकडे जगात काय चालू आहे आणि काय चालू आहे. काय आहे फुकाशा इथे उपाशी या पडायची वेळ आली आहे. फालतू होते तुम्ही. कसे खाऊन सांगा. चांगलंच हे चांगलंय. हा ना ते उपाशी या पडायची वेळ आली नाही. इथं पोकाशी या चालू आहे. पण ते जे काय बनवलं ते त्यांनी इलेक्ट्रिक कुकर इलेक्ट्रिक ओव्हनमध्ये मिळवलं ना. सो मस्त झालं बघा. हेच खावं लागणार आहे वाटतं आता. बाकी काय नसलं. पाव आणि पाव
आणि मग पावासारखा दिसणार आहे मी थोड्या दिवसात. मित्रांनो, इकडे जगात काय चाललंय, माझ्या ऑफिसचं काय चाललंय, त्याचा फरक ओवीला काही पडत नाही. बघा, ओवी आज नवीन केटल आणलं, बघितलं तुम्ही? बघितलं. आवडलं? वापरलं नाही, काय नाही, आवडलं. उगाच आपलं नुसती मान डुलवत बसायची मोबाईल वापरायचा म्हणून. तुम्ही द्या ना. चला, इथे बघा, जेवले तुम्ही? हो. विचारलं पण नाही पप्पा जेवले का? मी तुम्हाला बोलत होते की जेव्हा तुम्ही मग काम पण नको करू, पैसा कसा येणार घरात? अरे मग जेवायचं ना. कसे स्टायलिश पेन वापरून करते. आपण खेळूया 1-0. थांबा, पहिले एंड करा हा ब्लॉग. जर तुम्हाला हा ब्लॉग इकडे जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळं मराठी. तोपर्यंत मी ओवी सांगता आणि माझा परिवार तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सी यू टुमॉरो.